value of your prayers and tears before God. तर तुम्ही असं लिहून घ्या शीर्षक, देवासमोर केलेल्या प्रार्थनांची आणि गाळलेल्या अश्रूंची किंमत. 2 Kings 20th chapter verse 5. 2 राजे 20:5. And you know this story very well. तुम्हाला ही कहाणी अगदी व्यवस्थित माहिती असेल असा माझा अंदाज आहे. This is the story of King Hezekiah. हेजिकिया राजाची कहाणी आहे ही. And we all know his story. आपल्याला सगळ्यांनाच हेजिकिया राजाविषयी न ठाऊक आहे, असायला हवं. Turn again and tell Hezekiah, the captain of my people, thus says the Lord, the God of David thy father, I have heard thy prayer, I have seen thy tears. Behold, I will heal thee. On the third day thou shalt go up unto the house of the Lord. 2 राजे 20:5 तिथे लिहिलंय, परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव यहोवा असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसवे म्हणजे अश्रू मी पाहिलेले आहेत. पहा, मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू यहोवाच्या घरास चढून जाशील. You know King Hezekiah. हिजकिया राजा तुम्हाला माहिती आहे, You all know his story. तुम्हाला सगळ्यांना त्याची स्टोरी माहित असेल. He was a God-fearing man. देवाला भिवून वागणारा एक माणूस. But one day he was sick and near death. एके दिवशी आजारी पडला आणि इतका आजारी झाला की मराल टेकला. No doctors could heal him. डॉक्टर त्याला बरं करू शकेना. And he had invited the prophet Isaiah to get a word from God. मग हिजकियाने त्या काळामध्ये यशया नावाचा एक संदेष्टा होता, देवाचा सेवक, त्याला आमंत्रित केलं आणि त्याला सांगितलं की तू प्रार्थना करून मला काहीतरी देवाची वाणी किंवा देवाचं वचन सांग. And Isaiah came to him and said, अशा पद्धतीनं यशया त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, thus says the Lord, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, set your house in order, तुझ्या घराची निर्वानिरव कर, for you shall die कारण तू मरणार आहेस, and you shall not live. तू जगणार नाहीस. That was the word from God. हे देवाकडून आलेलं त्याच्यासाठीचं वचन होतं बरं का. See, there are some conditional promises also. काही अट घातलेली अभिवचनं असतात. But then I won't dwell into it, but there are times you can get things from God even though he has commissioned certain things. त्यामध्ये मी खोल जाणार नाही, पण देवाकडनं आपण काही गोष्टी, विशिष्ट गोष्टी त्यानं काही सांगितलेलं असलं तरी प्राप्त करून घेऊ शकतो. Amen. आमेन. And then Hezekiah turned his face towards the wall मग हिजकिया राजानं आपला चेहरा भिंतीकडे वळवला. and he prayed to God. हिजकिया प्रार्थना करायला लागला देवाला. And Bible says, बायबल पुढे सांगत he आहे, said, Lord, हिजकिया म्हटला, परमेश्वरा, I pray to you. मी तुला प्रार्थना करतो. Remember how I walked with you in truth मी कसं सत्यतेनं तुझ्या समोर चाललो याचं स्मरण कर. with a very loyal, true heart. मी इमानदारीनं खऱ्या हृदयानं तुझ्या बरोबर चाललेलो आहे. See, he said in verse 3, तिसऱ्या वचनामध्ये लिहिलंय पहा, I walked before you in truth and with a loyal heart. मी कसा तुझ्या पुढे सत्यतेनं आणि पूर्ण हृदयाने चाललो आहे. See, many people will think that Hezekiah was perfect. That's why he could get the answers for his prayers. बऱ्याच लोकांना असं वाटेल की हिजकिया परिपूर्ण होता म्हणून त्याच्या प्रार्थनेला तो उत्तर मिळवू शकला. Here he is not speaking about his action. He is speaking about the condition of his heart. पण इथं तर हिजकिया त्याच्या कृतींविषयी बोलत नाही, तर त्याच्या हृदयाविषयी बोलत आहे. Sometimes your action can be wrong, but your heart may be right. कधी कधी तुमची कृती चुकीची होईल पण हृदय बरोबर So असेल. always see that your heart is right. आणि म्हणून ना, कृती करायच्या अगोदर, कुठलीही ऍक्शन करायच्या अगोदर हृदय नीट नेटकं करा. So God is more concerned about your heart. कारण हृदयाला आपल्या परमेश्वराला आपल्या हृदयाची जास्त काळजी आहे. Sometimes you may make mistakes in your life, कधी कधी तुमच्याही जीवनात तुम्ही काही चुका कराल. but see that your heart is always clean and pure before God. हरकत नाही, चुका सगळ्यांकडनं होतात, आपण मानव आहोत. परंतु ते सगळं जरी झालं ना तरी आपलं हृदय देवासमोर नेहमी नीटनेटकं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, सरळ पाहिजे, खरं पाहिजे. And he said, I have done what was good in your sight. आणि हिजकिया म्हटला देवाला की देवबाप्पा, तुझ्या नजरेमध्ये जे खरं आहे, सत्य आहे, ते मी केलेलं आहे. And Hezekiah wept bitterly. आणि हिजकिया खूप रडला. And it happened before Hezekiah could go out into the middle court that the word of the Lord once again came to the prophet Isaiah. हिजकिया फार रडला असं मराठीमध्ये भाषांतर केलंय. आणि मग असे झाले की यशया बाहेर शहराच्या मधल्या भागापर्यंत जाण्याच्या आधी यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. And God told him, हिजकियाला यहोवाचे वचन यशयाद्वारे आले. देव त्याला म्हणाला, go, जा, tell the leader of my people. ते त्याला म्हटला की जाऊन तू माझ्या लोकांचं नेतृत्व करणारा हा एक लीडर आहे, हा एक पुढारी आहे, त्याला सांग. I have heard your prayer. I have seen your tears. यशयाला देवबाप म्हटला की यशया जाऊन त्याला सांग की मी तुझे अश्रू पाहिले, तुझं रडणं मी ऐकलेलं आहे, तुझ्या प्रार्थना मी ऐकलेल्या आहेत. See, I have heard your prayers and I have seen your tears. तुझ्या प्रार्थना मी ऐकलेल्या आहेत,
तुझे डोळे भिजलेले मी पाहिलेले आहेत. So surely I will खरं heal you. बघ, मी तुला बरं करणार, Praise God. मी तुला आरोग्य देणार. So you see this, तर तुम्ही हे जरा नीट बघा. God saw two things in Hezekiah. देवानी दोन गोष्टी हिजकिया राजात पाहिल्या. One was prayer एक, हिजकियाने प्रार्थना केली. and second was his tears. दोन, हिजकिया रडला. राईट इट डाऊन. फर्स्ट, देव आपल्या प्रार्थना बघतो. सेकंड, देव आपले अश्रू बघतो. Beloved people, माझ्या प्रियानो, if there is a major crisis in your life, समजा देव न करो आपल्या कुणाच्याही जीवनामध्ये फार मोठी भयंकर काही समस्या आली, संकट आलं and if it is a make or break situation, आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की आता तार नाही तर मार, माझं काही खरं नाही, I believe firmly in my heart that prayer is the only solution. तर मग माझ्या अंतःकरणात माझा एक भक्कम असा विश्वास आहे की प्रार्थनेशिवाय आपल्याला आता काही पर्याय नाही. प्रार्थनाच त्या परिस्थितीतून आपल्याला वाचवू शकते. Praise God. हालेलुया. And when you don't know what to pray as you ought to pray, आणि जेव्हा आपल्याला कळत नसतं, तुम्हाला समजत नसतं की मी काय प्रार्थना करू, मी कशी करू प्रार्थना, मला माहितीये पण काय करू, then मग your prayer takes the form of groaning. तुमची प्रार्थना कणणे आणि उसासे आणि असं जोर जोर आपण रडताना आवाज कसा येतो, त्यात तुमची प्रार्थना बदलते, कारण तुम्हाला एक्झॅक्टली शब्द सुचत नसतात. See, and that is weeping. त्याला रडणं म्हणतात. Amen. आमेन. आक्रंदन जे मराठीत शब्द आहे See, ना, there is a ते. deeper level of prayer प्रार्थनेची एक खोल अशी लेवल आहे. when one you can talk to God एक प्रार्थनेमध्ये आपण देवाशी बोलतो, with an audible voice, आवाज ऐकू येईल Word of अशा understanding. रीतीनं, समजुतीनं आपली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये There is- ऐकू येईल असं. and there's a deeper level of prayer परंतु ती प्रार्थना एकीकडे आणि प्रार्थनेची एक खोल अशी लेवल when आहे. you enter into groaning. जेव्हा तुम्ही रडता, आक्रंदन करता, कणायला लागता, तोंडातनं शब्द फुटत नाहीत, See, and God could hear that, देवाला ते ऐकू येतं and you could groan in the highest dimension of God. आणि तुम्ही देवाच्या अगदी उच्च दिशेकडे जाऊन रडू शकता बरं का, अशा पद्धतीनं प्रार्थनेत. And that crisis should emotionally affect you. आणि त्यामुळे भावनात्मकरित्या तुमच्यावरती परिणाम होऊ शकतो. See, such kind of prayer always comes when something affects you. अशी जी काही प्रार्थना एखादा व्यक्ती करत असतो ना, आक्रंदन करून करून, तेव्हा काहीतरी त्याच्यावरती परिणाम झालेले असतात, काहीतरी त्याला अनुभवायला मिळालेलं असतं, म्हणून त्याची अशी प्रार्थना होते. See, then you will be focused only on that issue, आणि मग तुम्ही फक्त त्या एखाद्या इश्यूवर किंवा त्या पर्टिक्युलर बाबीवर लक्ष देता and it consumes you. आणि त्यात तुम्ही भस्म होता, खलास होता. Are you understanding, people? समजतं का It तुम्हाला? affects you emotionally, भावनात्मकरित्या त्या XYZ बाबीचा तुमच्यावर परिणाम होतो. and your prayer takes you to a next level. आणि मग तुम्ही जी प्रार्थना करायला लागता, ती प्रार्थना तुम्हाला पुढच्या टप्प्यावर नेते, Where you only groan. जिथे तुम्ही नुसतं कणता, There are no proper words coming from your mouth. शब्द फुटत नाहीत आणि तोंडातनं व्यवस्थित शब्द येत नाहीत. मी अभिमान बाळगत नाही, पण कधी कधी मी रडते ना, आणि रडून असं जोरजोरात माझा जो आवाज येतो ना, ती एक काहीतरी खोल प्रार्थना असते की काहीतरी परिणाम झालेला असतो भावनात्मकरित्या एखाद्या बाबीचा. नॉट अ नॅचरल थिंग, कुठला नैसर्गिक घरातली वगैरे बाब असं नाही, पण काहीतरी एखादी झील, एखादा आवेश भस्म करून टाकतो. See, for such a prayer, you need to be emotionally set up for a certain desire that you have. अशा ज्या काही प्रार्थना बाहेर पडतात ना, त्या प्रार्थना करायला भावनात्मकरित्या तुम्ही कम्प्लिटली ट्यून्ड असलं पाहिजे. That's why Bible says he turned his face to the wall. आणि म्हणून बायबल काय म्हणतं, हिजकियाने आपला चेहरा भिंतीकडे केला. That is shutting up the whole world. म्हणजे त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं, जगासाठी आपलं डोकं बंद केलं. Having only one desire. नो मोर, काही नाही, फक्त आता एकच इच्छा आहे, I want to be healed. मला बरं व्हायचंय बास, I want to be a blessing to the nation. मला राष्ट्रांसाठी आशीर्वाद ठरायचंय बास. See, unless you have this kind of desire, you won't have a prayer like Hezekiah. अशा पद्धतीची इच्छा जोवर तुमच्यात निर्माण होत नाही, तोपर्यंत हिजकिया सारखी प्रार्थना सुद्धा तुम्हाला करायला येणार नाही. Sometimes people pray and they don't pray through. कधी कधी लोक प्रार्थना करतात, पूर्ण नाही करत. See, you pray for an hour, but you have not prayed through. You are just getting into the mode of getting in contact with God, and you rise up from your कदाचित prayer. तुम्ही तासभर प्रार्थना केली असेल, पण ती प्रार्थना पूर्ण नाही झालेली. तुम्ही जस्ट नुकतंच देवाच्या सानिध्यामध्ये ऍक्च्युअली एंटर करत होता, तास त्याच्यातच गेला आणि तुम्ही उठून निघून आला And see, you have missed it. आणि तुम्ही चुकवलं. मग Now की what देव was काय बोलणार होता. now what was the kind of prayer that Hezekiah made that brought forth answer in his life? आता हेजिकियानी
नेमकी काय प्रार्थना केली की ज्यामुळे त्याच्या जीवनात त्याला उत्तर मिळालं, आरोग्य मिळालं. Many times we just read he prayed. बऱ्याच वेळेला आपण फक्त एवढंच वाचतो की त्यांनी प्रार्थना केली. But here it says he prayed and wept bitterly. पण इथं लिहिलंय त्यानं प्रार्थना केली आणि तो फार रडला. And God didn't say, oh, don't weep like a child, don't be childish. आणि देव त्याला असं नाही म्हटला की काय हेजिकिया असं काय एवढं जोरजोरात रडतो, असं बालिश नको हो. See, एवढं कोणी God, रडतं का, ऐसा कोई रोता है क्या. Bible doesn't say he honored his prayers alone. Bible says God honored his tears also. बायबल असं नाही म्हणत की देवाने फक्त त्याच्या प्रार्थनेचा मान केला. बायबल असं म्हणतं देवाने त्याची प्रार्थना आणि त्याचे अश्रू या दोहोंचाही मान केला. But it's so sad today that पण आज- tears have no charm in our world. परंतु आज ही एक फार दुःखाची बाब आहे. वाईट वाटतं, मला सांगतानाही वाईट वाटतं की सध्याच्या या मॉडर्न जमान्यामध्ये अश्रूंना किंमत राहिलेली नाही. रडलं तर लोकांना असं वाटतं हा क्या रो रहे, See, कितना the weak world है. will look down upon you if you cry. जग तुमच्याकडे खालच्या नजरेनेच बघेल तुम्ही जर लोकांसमोर जगासमोर रडलात तर. See, we will study about this natural tears and spiritual tears and what blessings we have through spiritual tears and whether we should cry or not in the natural or whether we should only cry in the spiritual. We will come to all that slowly. या सगळ्याचा अभ्यास मी या विषयामध्ये घेणार आहे. नैसर्गिक अश्रू, आध्यात्मिक अश्रू, तर त्याचा काय परिणाम होतो, त्यातून काय मिळतं. मग नैसर्गिकरित्या रडायचंच नाही का, का नुसतं आध्यात्मिकच रडायचं का, का आध्यात्मिक जगतामध्ये पण रडायचंच नाही का, हे सगळं मी होता होता या विषयात तुम्हाला शिकवीन. I want you to be blessed with this word. कारण माझी इच्छा आहे या संदेशातून तुम्हाला आशीर्वाद मिळावा. Amen. Now, when I speak this message, I will not speak in a very emotionally driven, natural, emotionally driven message. मी हा संदेश सांगताना अगदी भावनात्मकरित्या मी वाहवत गेलो आणि माझे इमोशन्स फारच आता असे उचंबळून आले होते आणि म्हणून मी हा संदेश सांगितला. Because- अशा रीतीनं मी हा संदेश देणार नाही. Right from the time I came to the Lord, I am never naturally, emotionally driven into anything. कारण जेव्हापासून माझा नवीन जन्म झाला, मी प्रभूकडे आलो, तेव्हापासून नैसर्गिकरित्या भावनावश होऊन मी कुठल्याही गोष्टीत वाहवत गेलेलो नाही. So you can be rest assured that the message that will come to you will be a blessing to you. तर तुम्ही नक्कीच ही खात्री बाळगू शकता की पास्टर पीटर कडनं जो संदेश हा मिळणार आहे, भावना, इमोशन, रडणे, प्रार्थना यावरचा, तो नक्कीच आशीर्वाद घेऊन येणार आहे आणि तो कुठल्या टोकाला आपल्याला नेणार नाही, एवढी खात्री तर तुम्ही प्रत्येक जण बाळगू शकता. I know, because see, you cannot get it from your word because you don't have much time to spend in digging the word of God. मला माहिती आहे तुम्ही जे रोजचं बायबल थोडंफार वाचता त्यातनं तर हे सगळं तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही व्यस्त असता, कामात असता, बिझी असता. And I have got enough time. त्यामुळे तुम्ही तेवढे खोल जाऊ शकत नाही. So don't feel very little that pastor knows everything, I don't know, because you don't have time. God has employed me to dig in the word and he has given me enough time to dig in the right word and give it the right word to you. पण माझ्याकडे वेळ आहे, देवानी मला वेळच वेळ दिलेली आहे त्याचं वचन खोदून खोदून त्यातनं हे सगळं सत्य बाहेर काढायला. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला वेळ नाही, ठीक आहे, मला देवाने त्यासाठी वेळ दिली आहे. तुमच्यासाठी मी वचनात खोल जाईन I'm here आणि for you. तुम्हाला शोधून शोधून तुम्हाला मी सांगीन. मी आहे तुमच्या सगळ्यांसाठी, मी इथं दापोडीत बसलोय. Praise God. Hallelujah. So I will give it to you. मी तुम्हाला देतो ना Even if you वचन. don't have time, don't worry, you just get it straight from here तुम्हाला and you जरी shall be blessed. तुम्हाला जरी वेळ नाही मिळाला ना, तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडनं घ्या आणि जीवनात वापरा, तुम्ही आशीर्वादित व्हाल. Praise the Lord. Hallelujah. Now, आता Bible says बायबल म्हणतं Hezekiah became sick हिजकिया आजारी पडला, at the point of death. अगदी मरणार जणू एवढा आजारी पडला. And the prophet said, संदेष्टा म्हणाला, set your house in order, तुझ्या घराची निर्वानिरव कर, for you shall die. तू मरणार आहेस. You shall not recover. तू बरा नाही होणार, तू मरणार आहेस. Now Hezekiah didn't say, हिजकिया असं नाही म्हटला, well, thank God, God bless you. देवाला धन्यवाद संदेष्टे सर, तुम्हाला देवबाप आशीर्वादित करो. You said the word from God and I believe it. देवाकडनं तुम्ही माझ्यासाठी वाणी आणली, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. But here Bible says, इथे बायबल म्हणतं then Hezekiah turned his face to the wall, हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवले, prayed to the Lord, यहोवाची प्रार्थना केली, and he prayed with आणि- weeping and tears, विनंती करून, प्रार्थना करून, रडून प्रार्थना केली. wept bitterly. फार, मराठीमध्ये अंडरलाईन करा, नुसतं रडला नाही लिहिलं, फार रडला. It looks like a negative sense.
बघताना वाचताना सगळं नेगेटिव्ह आणि नकारात्मक वाटतं की काय रडला. But it also has a meaning of his total consummation of his emotions. परंतु त्याचा अर्थ असाही लागतो की त्याच्या भावना त्यामध्ये खलास झाल्या, भस्म झाल्या. See, he didn't just weep, he wept bitterly. नुसतं नाही रडला, फार रडला. That means म्हणजे God honored not only his weeping, but weeping bitterly also. देवाने फक्त त्याच्या रडण्याचा मान नाही केला, तर देवानं त्याच्या फार रडण्याचा मान केला. That he was pouring out his entire life. हृदय होत होता, हृदय जीवन होत होता, जीवन. Now, why I say this is मी हे का बोलतो की because we are in the world, आपण जगात आहोत. and the world standard is don't cry. जगाची पातळी, आज जगाचं स्टँडर्ड आपल्याला असं शिकवतं, येईल त्याचा सामना कर, रडायचं नाही, Don't cry. असं रडायचं नाही. A crying person is a weak person. रडणारा माणूस कमजोर असतो, असं रडायचं नाही. And so many times you just swallow your emotions, आणि मग बऱ्याच वेळेला आपण आपल्या भावना गिळून टाकतो or you just set aside your feelings, आणि भावना सगळ्या बाजूला ठेवतो and you live as though you have no feelings at all. आणि असे जगतो की जणू नाही, मेरे पे कोई असर ही नाही हो रहा, मला काही भावनाच नाहीत. You see, that's why I'm giving you this message. म्हणून मी हा संदेश सांगत आहे. Verse 4 and 5. 4 आणि 5 वचन. Then the word of the Lord came and said, Go to Hezekiah, tell him, I have heard your prayer, I have seen your tears. मग असे झाले की यशया बाहेर शहराच्या मधल्या भागापर्यंत जाण्याच्या आधी यहोवाचे वचन त्याच्याकडे आले आणि म्हणाले, परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिय्या याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव यहोवा असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसवे मी पाहिली आहेत, मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू यहोवाच्या घरास चढून जाशील. This is the law of groaning. कन्याचा हा नियम आहे. And it requires us to be able to be touched so deeply that we cry. आणि इतका त्यामध्ये आपल्याला आतून स्पर्श व्हायला हवाय ना, की आपण इतके स्पर्शित झालो की शेवटी आपण रडलो असं व्हायला हवं. So now you understand आता तुम्हाला why in समजेल the presence of God, देवाच्या सानिध्यात sometimes कधी कधी you feel like crying. तुम्हाला रडावंसं वाटतं. Even during worship time, you feel like crying. आराधनेमध्ये सुद्धा तुम्हाला रडावंसं वाटतं. See, because कारण in the presence of God, देवाचं सानिध्य जेव्हा येतं there are some things He wants you to move in that all your knowledge. तेव्हा काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी देवबाप आपल्या समजुतीला आणतो. See, He wants you to be beside yourselves. त्याची इच्छा असते की तू आता स्वतःला सोड. See, all your education and all the standard of the world, He just wants you to set it aside and get into the Spirit. And when the Spirit prompts you, you just let yourself go. ते आराधनेमध्ये देवाचं महान सानिध्य आल्यानंतर देव आता म्हणत असतो की आता मी विसरून जा, स्वतःला विसरून जा, माझ्या आत्म्यामध्ये जरा खोलशीर आत्मा म्हणतोय ते कर. Because sometimes education stops you from crying. Are you कधी understanding, कधी people? समजतं का तुम्हाला? समजून घ्यायचा प्रयत्न करा. कधी कधी आपलं जे काही शिक्षण असतं ते शिक्षण आपल्याला रडू देत नाही. Are you understanding? समजतं का? The more educated you are, the less you have to cry. आपण जेवढे शिक्षित होतो, जेवढी पदवी घेतो, तेवढं आपण कमी रडतो. The more knowledge you have, the less you have to cry. कारण That's the जेवढी standard of the world. जगाचं हे स्टँडर्ड आहे की जेवढी आपली बुद्धी वाढते तेवढं आपण कमी रडतो. But then पण मग they don't realize this. These are emotions which are a vent to get you out of your stress. त्यांना कळत नाही की या काही भावना दिलेल्या असतात, ज्या भावना तुम्हाला तणावातनं ऍक्च्युली बाहेर काढू शकतात, And so, स्ट्रेस मधून बाहेर काढू so शकतात. during worship time म्हणून आराधनेच्या वेळेला, and praising time स्तुतीच्या वेळेला, and praying time, प्रार्थनेच्या वेळेला, when your emotions are built up, जेव्हा भावना अशा आराधना करताना उचंबळून येतात, the Holy Spirit wants you to go loose. पवित्र आत्मा कार्य करून पवित्र आत्म्याची इच्छा असते की अभि लेट लूज. But suddenly you feel you are in the company. सगळं विसर. मग अचानक आपल्या डोक्यात येतं की नाही, आजूबाजूला लोक आहेत, But you don't realize that around you are believers. पण तुम्हाला हे लक्षात येत नाही, आजूबाजूला लोक जरी असली तरी ती बिलीव्हर आहेत. Amen. And we are all weak people. आणि आपण सगळे अशक्त आहोत. Our strength is in God. आपली शक्ती देवात आहे. People say don't cry that because they want to show to you that they are very self-confident people. लोक म्हणतात रडू नको, रडू नको, रोमन रोमन, कारण त्या लोकांना हे दाखवायचं असतं
की आम्ही आत्मविश्वासी लोक आहोत. So we are not self-confident people, we are God-confident people. आपण आत्मविश्वासी लोक नाही, आपण देव विश्वासी लोक आहे. देवामुळे सगळं And so चालतं. sometimes we hold back our tears. आणि मग कधी कधी आपण आपले अश्रू असे कंट्रोल करतो की नाही नाही रोने का, मैं नहीं रोई. See, and they don't understand हे समजून नाही घेत. that if they just freely allow God to work in their heart, त्यांनी जर मोकळ्या रीतीनं देवाला आपल्या हृदयात कार्य करू दिलं they will be extending beyond their natural. तर ते नैसर्गिक जगत सोडून पुढे जातील. Amen. And their heart will become soft. आणि हृदय मऊ होईल. And God is dealing with their heart. आणि देव हृदयात कार्य करतो. See, every time you just snub your emotions, you're Just- hardening your heart. ज्या दरवेळेला तुम्ही आपल्या भावना अशा ताब्यात ठेवाल की नाही नाही रोणे का, नाही रडायचं नाही, असं रडायचं नसतं. तुम्ही आपलं हृदय त्यात कडक करताय. How many are understanding people? किती लोकांना समजतं मी काय म्हणतो. You see, sometimes some people are pushed into it to become कधी-कधी- hard-hearted. कधी कधी काही लोक त्या परिस्थितीमध्ये ढकलले गेले असतात कारण आणि म्हणून ते कडक झालेले असतात. Like for example, a doctor can see blood and he won't faint. But if you and I sometimes see blood, we will faint. उदाहरणार्थ डॉक्टरांनी समजा रक्त वाहताना पाहिलं तर ते बेशुद्ध होणार नाहीत. पण कधी जर आपल्यातल्या कोणी रक्त वाहताना पाहिलं तर आपण बेशुद्ध होतो. Their profession has made them little hard. डॉक्टरांचा जो पेशा असतो तो त्यांना थोडंसं कडक करतो की नाही. But see, when we become believers, पण जेव्हा आपण बिलीवर होतो, if my wife, I'm a doctor, and if my wife suddenly cut a hand and there is blood flowing, समजा पीटर पास्टर डॉक्टर आहेत आणि जयश्रीचा हात कापला गेला, रक्त वाहत आहे, I won't behave like a doctor here. तर पास्टर पीटर तिथं डॉक्टर सारखे वागणार नाही. Suddenly I'll say, oh God. अचानक पास्टर पीटर काय म्हणते, अरे Emotions are flowing out. भावना येतील बाहेर. Are you understanding people? बीवी आहे ना. हालेलुया. पण But at times, कधी कधी when we hold our emotions, जेव्हा आपण आपल्या भावना अशा ताब्यात ठेवतो नाही, even when required, our emotions don't come out. मग जेव्हा गरजेचं असतं ना तेव्हा सुद्धा भावना बाहेर येत नाहीत. How many are understanding people? किती लोकांना मी काय, आपण इतकं ते कंट्रोल कंट्रोल कंट्रोल, अरे इतना कंट्रोल की जिथं बाहेर पडायचं तिथेही बाहेर So there पडायचं. are times when there has to be a greater manifestation of the Holy Spirit for you to be moved. आणि म्हणून कधी कधी मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं महान प्रदर्शन व्हायला लागतं आणि मग ते महान प्रदर्शन बघून तुम्ही असे Then you cry, then you weep, then you shed tears. पायाखालची जमीन सरकल्यासारखे हदरता, एवढे हदरता, मग ओक्सा भुक्षी रडायला लागता. See? But पण I can show you people who are very sensitive. मी तुम्हाला काही लोक अशी दाखवी Sensitive to the Spirit. संवेदनशील असतात, सेन्सिटिव्ह. असे जगात सेन्सिटिव्ह नाही, आत्म्यात सेन्सिटिव्ह. Oh, somebody gives a testimony. समजा कोणी काही साक्ष दिली, I was in the world. मी जगात होतो, I came to Jesus. येशूकडे My आलो, life is changed. जीवन बदललं Suddenly माझं. you also shed tears. त्यांच्या बरोबर तुम्ही रडता. Why? का? Your heart is soft. हृदय मऊ आहे You're very तुमचं. sensitive to the Spirit. तुम्ही आत्म्यामध्ये फार संवेदनशील. You're very sensitive to the dealing of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं जे काही कार्य असतं त्यामध्ये तुम्ही फार सेन्सिटिव्ह, आत्म्याची नाडी तुम्ही अशी धरली की तू लोकांना दुखलं की इथं तुला And रडू. God wants your heart to be very sensitive. आणि देवाची इच्छा आहे की तुमचं हृदय असं सेन्सिटिव्ह असायला हवं. Are you understanding people? कळतं का To तुम्हाला the मी works of God, you should always be sensitive. देवाच्या कार्याचा संबंध आला ना की तिथं हृदय नेहमी संवेदनशील असलं पाहिजे. We will learn in the course of time, don't worry. काळाच्या ओघात आपण शिकू, तुम्ही काळजी But करू let नका. us learn a few vital lessons on Hezekiah's prayer. पण हेजिकियाची जी प्रार्थना आहे त्यावर थोडेसे महत्वाचे धडे शिकूयात. Amen. आमेन. First point, पहिला मुद्दा, the prayer of Hezekiah. हिजिकियाची प्रार्थना. The prayers of Hezekiah. हिजिकियाची प्रार्थना. Then Hezekiah turned his face to the wall and prayed unto the Lord. तेव्हा हिजिकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवले आणि यहोवाची प्रार्थना केली. What do we learn? काय शिकायला मिळतं? Irrespective of what he did, why he had to pray for it, we won't go to that level. आता आपण त्याच्यात जायचं नाही बरं का की हिजिकियाने असं काय केलं होतं की ज्यामुळे त्याला हे सगळं भोगावं लागलं, त्या सगळ्या विषयात आपल्याला जायचं नाही. But we will go through what Paul says in Ephesians 4:6, Philippians 4:6, where he says, be anxious for nothing, but in everything by prayer and supplication, let your requests be made known unto तर God. फिलिप्पी 4:6 मध्ये पॉल जे म्हणतो की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर आपल्या प्रार्थना आपल्या विनंत्या देवासमोर मांडा. या वचनाला धरून आपण हिजिकियाचा विषय घेऊ. We will take some other time why he had to pray that kind of prayer. बाकी हा जो विषय आहे ना की हिजिकियाला अशी प्रार्थना का करावी लागली, असं काय त्यांनी केलेलं होतं जीवनात, हा विषय नंतर कधीतरी घेऊ. Are you understanding, people? ठीक आहे. Now he turned his face to the wall हिजिकियानी
भिंतीकडे तोंड केलं. In other words, दुसऱ्या you शब्दात need to turn yourself away from the world तुम्ही जगापासून स्वतःला बंद करून टाकायचं, and then pray. मग प्रार्थना करायची. That is praying in the closet. त्याला म्हणायचं बंद खोलीत केलेली प्रार्थना. And see what God can do for you. मग देव तुमच्यासाठी काय काय करेल ते तुमचं तुम्ही बघत राहा. The devil may speak to your ears. सैतान कदाचित तुमच्याशी बोलेल He will say, आणि म्हणेल do not pray, प्रार्थना नको for करू, your heart is not in a fit condition. कारण तुझं हृदय काय फिट नाहीये, तुझी अवस्था एवढी बरी नाहीये. But that is the reason, one of the reasons why you need to pray. पण म्हणूनच तर हेच तर एक कारण आहे की माझ्या हृदयाची कंडिशन सध्याला वाईट आहे, म्हणून मी प्रार्थना करत आहे. Praise God. हालेलुया. You don't come to church because you are perfect. You come to church to be perfected. तुम्ही परिपूर्ण आहात म्हणून चर्चला येत नाही, तुम्ही परिपूर्ण व्हायला चर्चला येता. Praise the Lord. है ना? So you need to pray तर तुम्ही प्रार्थना करायची गरज आहे that your heart may become soft. अशासाठी की तुमचं हृदय मऊ व्हावं. Because कारण Job himself says इयोब स्वतः म्हणाला in Job 23 verse 16, इयोब 23:16 मध्ये God maketh my heart soft. परमेश्वर माझं हृदय मऊ करतो. Who makes your heart soft? तुमचं हृदय कोण मऊ करतो? Your neighbor, कोण तुमचं हृदय मऊ your करतो? husband, your wife. Who? शेजारी का तुमचा नवरा का तुमचा बायको, तुमची बायको? तुमचं हृदय कोण मऊ करतं? Only God. फक्त देव, Only God. फक्त देवच. So if you have got a hard heart आणि म्हणून समजा तुमचं हृदय कडक आहे, and you can't even cry, तुम्हाला रडताही येत नाही. you know, some people, if they don't cry, that's why they don't laugh. काही लोक असे असतात, ते रडत नाहीत, त्यांना रडता येत नाही, म्हणून ते हसतही नाहीत, त्यांना That's why हसता they येत don't नाही. dance. म्हणून ते नाचतही Because नाही. Bible says your weeping shall be turned into dancing, isn't कारण it? बायबलमध्ये काय लिहिलंय, तुझं रडणं, तुझा शोक आनंदात आणि नृत्यात बदलेल. तर पहिली बात पहिले रोता नाही, इसके लिए हसता नाही, इसके लिए नाचता नाही. लिहून ठेवा. So what प्रार्थना should करत we नाही. do? मग काय करायचं? Pray. प्रार्थना करा. It's the Almighty who makes a heart soft. महान सामर्थ्यवान तो देव आपलं हृदय मऊ करतो. Amen. हालेलुया. If you cannot pray, जर प्रार्थनाही करता आली नाही go and lie down at the mercy seat तर देवाच्या दयासनापाशी झोपा, आडवे पडा, and groan if you will. साष्टांग घाला देवाच्या दयासनासमोर आणि कणा उसासे सोडा. Every day spend time with the Lord. रोज प्रभू बरोबर वेळ घालवा. Minimum 5 hours I spend before my God every कमीत day. कमी 5 तास मी रोज प्रार्थना करतो. कमीत कमी 5 तास. Be at the foot of the cross. त्या वधस्तंभाचा पायथा गाठा. That पायथा is the best place to prepare your heart. सर्वोत्तम जागा, हृदय तयार करायची जागा. But pastor, मग तुम्ही म्हणाल, पास्टर have I not to prepare my heart before I pray? मग प्रार्थना करायच्या अगोदर मी माझं हृदय तयार नाही करायचंय No, का? no, no. नाही नाही. Many people don't pray because they have not prepared their heart to pray. बरेच लोक प्रार्थना करत नाहीत कारण की ते म्हणतात माझं हृदय मी प्रार्थनेसाठी तयार केलेलं नाही. There's nothing you can do to your heart. तुम्ही तुमच्या हृदयाला असं काही करू नाही शकत. Amen. आमेन. You cannot prepare your heart to pray. You need to pray that your heart will be prepared. समजतं का तुम्हाला मी काय म्हणतो? प्रार्थना आत्ता प्रार्थना करायला ना माझ्या हृदयाची अजून तयारी झाली नाही. हृदयाची तयारी तशी कधी होणार पण नाही ब्रदर. प्रार्थनेला बसा तर हृदय तयार होईल. तसर मग प्रार्थनेचा नाही, अभी मेरा हृदय इतना ठीक ठाक नहीं, बाद में नहीं, वो बाद में कभी आएगा ही नहीं. See, you have to pray if your heart is not prepared, तुमचं हृदय जरी तयार नाहीये, तुम्ही प्रार्थनेला बसायचं आहे. बस that the heart will be prepared. प्रार्थनेला बसायचं. मला एवढंच Some समजतं. people say, प्रार्थना सुरू Pastor, करा. pray that I may pray. काही लोक मला म्हणतात, पास्टर तुम्ही प्रार्थना करा की मी प्रार्थना करावी. देव बाप्पाला धन्यवाद. तुम्ही प्रार्थना करा की मी प्रार्थना करावी. ते कधी व्हायचं? See, when you have a desire, जेव्हा तुमच्यात इच्छा असते when you are focusing on something, आणि कुठल्या तरी गोष्टीवर तुम्ही लक्ष लावत असता, you will sit down for prayer. तुम्ही प्रार्थनेला बसणारच. बसणारच. Now, Proverbs 16:1 says, नीतिसूत्र 16:1 the preparations of the heart is in man, and the answer of the tongue is from the Lord. नीतिसूत्र 16वा अध्याय त्यातलं पहिलं वचन. मनाचे संकल्प मनुष्याचे, परंतु जिभेचे उत्तर See, देवापासून. the preparations of the heart in मनाचे संकल्प मनुष्याचे लिहिलेलं आहे. म्हणजे मनाची तयारी माणसानीच करायची असते. when you feel disinterested in praying, that is the time you need to pray. जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं ना की नाही, मला अलीकडे प्रार्थनेमध्ये इंटरेस्टच नाही, प्रार्थना करावीशीच वाटत नाही, तेव्हा लगेच प्रार्थनेला When you बसायचं. continue praying, nobody can stop you from prayer. जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला लागाल
तुम्हाला प्रार्थनेपासून कोणी थांबवू नाही शकणार. Because God will put that kind of desire in you कारण देवबाप त्या पद्धतीची इच्छा तुमच्यात घालेल that you will rarely get up from your prayer. आणि मग तुम्ही प्रार्थना सोडून उठणारच नाही आधेमध्ये. But some will say, Pastor, I have so many cares. मग काही लोक म्हणतील, पास्टर तुमचं ठीक आहे, तुम्ही फुल टाइमला आहे, आम्हाला बरीच कामं असतात, How can I find time to pray? कसं काय मी एवढा वेळ काढायचा प्रार्थना करायला? Who is not busy? Everybody is busy. कोण बिझी नाही? सगळ्यांनाच काम आहेत, काम कोणाला नाहीये. If you are called never to pray till all your cares are over, surely He will not at all pray. You don't need to pray. सगळी कामं संपेपर्यंत जर तुम्हाला असं सांगितलं की सगळी कामं संपेपर्यंत प्रार्थना करू नका, कामं संपल्यावर प्रार्थना करा, कामं कधी संपणारच नाहीत, प्रार्थना कधी होणारच नाही. But some people say, I have so many troubles, so many cares, Pastor. How can I devote my time for prayer? मग काही लोक म्हणतात, नाही पास्टर मला खूप त्रास आहे, बहुत खूप त्रास आहे, कसं See, प्रार्थनेला if you बसायचं? wait till all your troubles are over and then you will get down to prayer, it is meaningless, because once your troubles are over, you don't need to pray. तुम्ही जर अशी वाट पाहिली की मला खूप त्रास आहेत, आता कसं प्रार्थनेला बसायचं, ते त्रास सगळे गेल्यावर मी प्रार्थनेला बसेन, तर त्याच्यात काय अर्थ नाही बरं का. त्या त्रासातच प्रार्थनेला बसायला पाहिजे, तर सगळे त्रास निघून जातील. Because त्रास नसलं आणि तुम्हाला कोण म्हणणार प्रार्थना करा? हाँ, जिसको तकलीफ नहीं वो खाई को प्रेयर करता See? है ना. No, Pastor, so many cares are there. Then you have to pray. नहीं पास्टर खूप त्रास आहे, प्रेयर करा. You don't wait till all your cares are over, because you don't need to pray if your cares are over. सगळे त्रास संपेपर्यंत वाट बघू नका, कारण त्रास संपल्यावर प्रार्थना करायची गरजच राहत नाही, इच्छा पण होत You नाही. need to remove time to pray. वेळ काढायची. मी नेहमी काय म्हणते मराठी भाषांतरात, वेळ मिळत नसतो, वेळ काढायचा असतो, है ना. See, did not वेळ मिळत Abraham, नसतो, वेळ काढायचा असतो. did not Abraham, after he offered sacrifices to God, अब्राहमाने देवाला यज्ञार्पण केल्यावर he laid down the offering on the altar. त्यांनी काय केलं? वेदीवर अर्पण चढवलं. And then the vultures were coming on the sacrifice. गिधाडं येत होती अर्पणावर. Yes, vultures will come on your sacrifice, on your prayer. तुम्ही प्रार्थना करताना जे अर्पण देवाला चढवताय त्यावर झडप घालायला गिधाडं येणारच आहे. They will not allow you to pray. ती गिधाडं तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. Vultures don't want any offering on the altar of God. गिधाडांना देवाच्या वेदीवर अर्पण नकोय. You need to ask for God's grace to drive out all the cares and from your devotions. तुम्ही देवाची कृपा मागायची की देव बाप्पा मी तुझी भक्ती करायला बसले, मी तुझी प्रार्थना करायला बसले, की मला काही त्रास डोक्यात नकोय, ते सगळे ती सगळी गिधाडं माझ्या अर्पणावर न काढ. See, sometimes these vultures speaks about our cares and troubles. कधी कधी ही गिधाडं म्हणजे आपले त्रास, आपल्या काळज्या, आपलं टेन्शन, आपली कामं. Abraham was putting the offering on the altar. The vultures were coming and he had to drive it away every time. अब्राहम वेदीवरती अर्पण चढवत होता, चढवलेलं होतं, आणि गिधाडं सारखी येत होती, त्या गिधाडांना तो हाकलत होता. Bible says till evening he was doing it. संध्याकाळपर्यंत अब्राहम गिधाडांना हाकलत राहिला. But he saw that the offering was placed on the altar. पण अब्राहमानी हे मात्र पाहिलं की देवाच्या वेदीवरती माझ्याकडून अर्पण चढलंच पाहिजे. It teaches us त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. there may come many cares while you're praying. प्रार्थना करताना कितीतरी काळज्या, कितीतरी कामं मध्ये येतील, Drive it away from your mind. ते डोक्यातनं हाकलून लावा. When you're praying, suddenly you'll remember, माझं डाळ शिजत आहे, आता काय ते प्रार्थना बंद करताना करायचं. अचानक आठवण येईल, कुकर लगाया, जलने दे उधर, तू प्रेयर कर. See, why you have to put it on the gas when you have to pray, so पहिलं that you तर can get up early? पहिलं तर असं करावंच कशाला? प्रार्थनेला बसताना कुणी कुकर लावायला सांगितला? म्हणजे काय 10 मिनिटात प्रार्थना संपून परत उठायला? See, drive it away. हकला ती गिधाड. When you're praying, suddenly one thought will come. प्रार्थना करताना अचानक एक विचार येईल, Another vulture will come. अजून एक गिधाड Another येईल, vulture will come. अजून एक गिधाड येईल. It will not allow you to pray. Yes, तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. हो, bodily your position to pray, शारीरिकरित्या तुम्ही पोझिशन घेतली प्रार्थना करायची, but you have not really prayed. पण मन मात्र सगळीकडे भटकतंय. Because all the vultures came and ate up all the offerings on the altar. कारण गिधाडं आलेली आहेत आणि गिधाडांनी सगळं अर्पण खाऊन टाकलंय. Nobody is saying yes, amen. कोणी Praise the आमेन Lord, म्हणत bless नाही. you, God. कोणी नाही. ओ धीरे धीरे आएगा, जैसा सब्जेक्ट बढ़ेगा वैसा. Praise God. हालेलुया. You need to drive it away. Drive it away. गिधाडा हकलून टाका, Otherwise, नाहीतर all the sacrifice on the altar will be not there by the time you get up from the prayer. वेदीवर चढवलेलं अर्पण तुम्ही प्रार्थना करून उठेपर्यंत राहणारच नाही. ती गिधाडं त्याला खाऊन टाकतील. Many people enter their room, close it and pray, but बरेच लोक आपल्या बंद खोलीमध्ये प्रार्थना करायला घुसतात. you need to close yourself even in your mind. अरे खोली बंद केली पण डोकं बंद करून बस ना.
What did the prophet tell the poor woman संदेष्टा त्या गरीब बाईला काय म्हटला? when the oil was to be multiplied? तेल जेव्हा वाढायचं होतं, Go take the cruise in 2 Kings 4:4. 2 राजे 4:4. Pour and fill the borrowed vessels. But then he added something very important here. He said, and when thou art come in, thou shalt shut the door upon thee and upon thy sons. 2 राजे 4:4. मग आतमध्ये जा आणि आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार लावून घे. हा. काय करून घे? बोला दार लावून घे. बोला See, दार लावून घे. dar laun gya. दार लावून घे. Because if the door had been opened, कांज दार उघडं ठेवलं some of our gossiping neighbors would have looked and said, what are you doing? तर चवाट्या पिटणारे काही शेजारी आतमध्ये ढुंकून बघतील आणि म्हणतील, क्या हो रहा है? What are you doing? काय करताय? There is nothing here. You are trying to pour something which is not there. काहीच नाही भांड्यांमध्ये आणि हे काय होतायचा प्रयत्न चाललाय. Do you hope it will really work? आणि होणार का? असं कुठं होतं का? Why waste time in hoping on कशाला आशा things that will धरून? never happen? ते मग शेजारी म्हणते, कशाला आशा धरतो अशी, जे होणारच नाहीये त्याच्यावरती वेळ कशाला वाया Come, घालवायचा? let us go out and discuss about it. चल ना बाहेर निघ, आपण चर्चा करू. How can we come out of this famine? गप्पा मारू आपण, दुष्काळातनं बाहेर कसं If पडायचं. she had come out, she would have lost the miracle. जर ती बाई शेजाऱ्यांचं ऐकून बाहेर पडली तर चमत्कार गेला. Outside are mockers, inside is God. बाहेर गप्पा मारणारे, थट्टा करणारे, आतमध्ये देव आहे. म्हणून काय कर? दार लावून घे. Praise the Lord. हालेलुया. Close your door दार बंद कर and seek the Lord आणि प्रभूला शोध, and pray. प्रार्थना कर. You know, in 1989, 1989 साली I used to spend lots of time in prayer. मी खूप तास प्रार्थना I used to करायचो. lock myself in the room, बंद करायचो खोली, लॉक take a करायचो. jug and water and finished with God. पाण्याचा जग घ्यायचो, बसायचो आतमध्ये प्रेयरला. That was the time God opened my eyes त्यावेळेला देवानी माझे डोळे उघडले. and God spoke to me. देव माझ्याशी बोलला. That was the first time I heard God's voice. पहिल्यांदा त्यावेळेला मी देवाची वाणी ऐकली. And He said, देव मला म्हणाला, I'm giving you this church. मी तुला चर्च देतोय. And He said, I will show you this church. देव म्हटला, मी हे चर्च तुला दाखवतो बघ. And He showed me this land. आणि मोठी लांब लचक जमीन दाखवली. And that time He told me, त्याला देव मला म्हटला, your church will be like a train. तुझं चर्च असं ट्रेन सारखं, आगगाडी सारखं असतं. Long thing. असं लांब लचक. And He showed you people. आणि लोक दाखवली. He showed the people right till the end. अगदी शेवटपर्यंत लोक बसलेली He showed दाखवली. me all speakers arranged like this. सगळीकडे स्पीकर लागलेले दाखवले. And He said, if you are faithful, I will give this crowd every time you stand up to preach. आणि देव मला म्हटला, तू जर माझ्याशी विश्वासू राहिला ना, तर दरवेळेला जेव्हा तू मेसेज द्यायला उभा राहशील, ही अशी गर्दीच्या गर्दी घेऊन येईन मी. 20 years I'm ministering. आज 20-22 वर्ष मी सेवा करतो. And wherever I went, God brought the crowd. जिथं कुठं मी गेलो, देव बाप्पानी गर्दी आणली. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Because I used to close myself in the कारण मी room. बंद करायचो खोलीचं दार आणि प्रार्थना करायचो. Why did Jesus take only Peter, James and John inside the house of Jairus? येशूनी का फक्त यायराच्या घरात त्या खोलीमध्ये पेत्र, योहान आणि याकोब यांनाच घेतलं? Why? का? Because कारण outside बाहेर they were all laughing. सगळे हसत होते. That's what Mark 5:40 says. मार्क 5:40 मध्ये लिहिलंय पहा. They laughed him to scorn. सगळे हसत होते, त्याची निंदा करत होते. Amen. आमेन. They laughed. हसत होते सगळे. First time they cried. पहिल्यांदा रडत होते, So much crying. खूप रडले कारण मुलगी मेली. You know, people say, लोक म्हणतात, look at Jesus. येशूकडे पहा. Jesus himself said, don't cry. येशू स्वतः म्हटला रडू नको. Jesus himself said, don't cry. येशू स्वतः म्हटला रडू नको. How can he say that? असं कसं येशू म्हणाला? Child is dead inside. Jairus' daughter is dead inside. यायराची मुलगी आत मेलेली आहे, येशू असं कसं म्हणतो रडू नको? That means I think so if anybody dies, we should not cry. म्हणजे काय, कोणी मेल्यावर रडायचं नाही का? See? But you know why Jesus said that? पण तुम्हाला माहिती आहे येशू असं का म्हटला? Because they were trained mourners. कारण की ते जे सगळे रडायला आले होते ना, ते प्रशिक्षित लोक होते मैतीला रडायला. You know, in our days also, I know, आमच्या काळात मला माहिती आहे, in the 70s, we had trained professional mourners so that when somebody died, they used to call this group of mourners who used to wail and cry loudly 1970 to च्या build up जमान्यात that emotion. 1970 च्या जमान्यामध्ये कुणाच्या घरात काही मयत झाली तर असा लोकांचा ग्रुप असायचा, गट असायचा की जो ट्रेंड फॉर क्राईंग, प्रशिक्षित आहे रडायला.
त्यांना बोलवलं जायचं मयत झाल्यानंतर आणि ते जोर How many know जोरात it? How रडायचं. many know it? Oh, a few of you know. Others don't know. का तुम्ही 70 मध्ये नव्हता का? होता ना. See, ऐसा कैसा हो गया? even our neighbor, somebody died, they had invited these professional mourners. शेजारी सुद्धा आमच्या शेजारी सुद्धा एकदा एक मयत झाली तर या पेशानं रडणाऱ्या लोकांना बोलवलं. See, you may not know it because they may not tell you. तुम्हाला कदाचित माहिती नसेल कारण त्यांनी तुम्हाला सांगितलं But नसेल. every time you see a group of people wailing very loudly, know that they are professionals, they are being paid for it. पण ज्या दरवेळेला तुम्ही लोकांना अशा काही प्रसंगांमध्ये काही लोकांच्या गटाला जोरजोरामध्ये छाती आपटून असं रडताना बघाल ना, समजून घ्यायचं यांना पैसे देऊन रडायला बोलवलंय. That's why Jesus said, don't cry. म्हणून येशू म्हटलं रडू नको, You don't cry. तुम्ही रडू नका, You're all false crying. सगळं खोटं रडताय. I don't want false crying. मला खोटं रडणं नकोय. If it was true crying, I would have allowed. खरं असतं तर मी परवानगी दिली So असती. don't cry. रडायचं नाही. The child is not dead. ती मुलगी मेलेली नाही, Child is sleeping. ती मुलगी झोपली आहे. And suddenly they laughed. अचानक सगळे हसायला How can लागले. they laugh? कसं काय बरं One एवढं moment they were crying, next moment they are laughing. हे एवढ्या लगेच कसं काय हे असं ट्रान्सफॉर्मेशन झालं? आता तर रडत होता, आता हसायला लागला. That means they are professional mourners and professional याचा अर्थ ते पेशानं laughing people. रडणारे हसणारे लोक होते, त्यांना पैसे दिले जायचे हे करायला. And Jesus said, close the door. आणि येशू म्हटला दार बंद करा. Amen. Amen. Close the door दार बंद करा, and open the window. खिडकी उघडा. That's what Daniel did. He opened his window. दानिएलनी तेच केलं, खिडकी उघडली. He opened his windows and prayed to God. खिडकी उघडून देवाला प्रार्थना केली He turned himself to the temple of God. आणि स्वतःला देवाच्या मंदिराकडे वळवलं. It says Daniel opened his window. That shows he closed his doors. दानिएलनी खिडकी उघडली, दार बंद केलं. That's what the Bible says. He opened his window. बायबल मध्ये असंच लिहिलंय, दार बंद करून खिडकी उघडली. Let the God of Daniel be your God as well. दानिएलच्या देवाला तुमचा माझा देव असू दे. Where? हा Where? कुठे? In the chambers. त्या खोलीमध्ये, In the chambers. त्या खोलीमध्ये. And he will be your God in the lion's den as well. आणि मग त्या खोलीत तुम्ही दानिएलच्या देवाला स्वतःचा देव बनवलं की सिंहाच्या गुहेत पण तो तुमचा देव बनेल. हा, तिथं त्याला देव केल्याशिवाय तो इथं देव होणार नाही. Praise God. हालेलुया. Amen. You are what you are in your prayer closet. तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये जे आहात ते बाहेर आहात. Don't worry about the devil. सैतानाची काळजी करू नका. Nothing will drive out the devil but your prayer. सैतान कुठल्याही गोष्टीनं जाणार नाही. सैतान एकाच गोष्टीनं जातो आणि ती म्हणजे प्रार्थना. No matter whether you can pray or not. मग तुम्ही प्रार्थना करा किंवा करू नका. If you can be like Jeremiah the weeping prophet also, it's a form of म्हणजे prayer. तुम्हाला तुमच्या शब्दांनी प्रार्थना करायला जमो किंवा न जमो, तुम्ही इर्मयासारखे नुसते रडणारे रडणारे वीपिंग प्रॉफिट जरी असला तरी चालतं. Jeremiah was called a weeping prophet. इर्मयाला रडणारा संदेष्टा असं नाव होतं. He used to often pray that his head will become like a container of water. तो नेहमी अशी प्रार्थना करायचा की त्याचं मस्तक म्हणजे पाण्याचं अश्रूंचं भांड झालं पाहिजे. Because so much is to go out, it is to drain. He used to say, Lord, there are no more tears in my eyes now. पण तो इतकं बाहेर पडून रडायचा 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 की देवबाप्पाला म्हणायचा, देवबाप्पा माझ्याकडे अश्रू संपत आले, आता अश्रू नाही राहिले आता माझ्यामध्ये. None understood him, कोणीच इर्मयाला समजून नाही घेतलं, but he still wept. तरीही इर्मया रडला. That's why he was so powerful with God. आणि म्हणून तो देवाबरोबर इतक्या सामर्थ्यवान रीतीनं राहू शकला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. Prayer, prayer, prayer. प्रार्थना प्रार्थना. You know, in Lamentation 3:56, विलाप गीत 3:56 Bible says, बायबल म्हणतं, Thou hast heard my voice. That's what Jeremiah is saying. Irmaya Hide not thine ear at my breathing, at my cry. इर्मया म्हणतो, तू तुझे कान माझ्या श्वासापासनं माझ्या रडण्यापासनं लपवू नको, तू माझे अश्रू पाहत See आहे. how strange that he called his prayer a breathing. पहा ना, त्यानं त्याच्या प्रार्थनेला श्वास श्वासोश्वास असं म्हटलंय. Read it. He वाचू called his आपण? prayer a breathing. विलाप गीत 3:56. लेट्स रीड. तू माझा शब्द ऐकलाय, माझ्या सुंदर उसाशाकडे, माझ्या अरोळीकडे तू आपला कान बंद करू नको. अंडरलाईन, उसाशाकडे. मी जे म्हणते ना, उसासे उसासे, तो शब्द हा. What desire. काय इच्छा, What earnestness for the people of God. काय देवाच्या लोकांसाठी प्रामाणिक. He was praying for the lost souls. हरवलेल्या आत्म्यांसाठी प्रार्थना करत होता तो. Amen. आमेन. The power of prayer is not measured by the outward expression. प्रार्थनेचं सामर्थ्य बाहेरच्या हावभावांवरनं,
तोललं मापलं जात नाही. It's not only your vocabulary or the amount of words you put in your prayer. किंवा प्रार्थनेमध्ये तुम्ही किती शुद्ध भाषा बोलता किंवा तुम्ही किती शब्द बोलता यावरनं प्रार्थनेचं तोलमाप होत नाही की इसने बहुत प्रेयर Or not your precise prayer or your precision in your prayer. किंवा तुम्ही किती काटेकोरपणे प्रार्थना करता, अगदी व्यवस्थित साच्यात ठेवल्यासारखी प्रार्थना, It's not even in your eloquence of words किंवा of तुमची prayer. भाषा किती चांगली आहे, तुमचे उच्चार किती चांगले आहेत, But- तुम्ही किती चांगल्या शब्दांनी प्रार्थना करताय, यांनी प्रार्थनेचं तोलमाप होत नाही. It should come from your heart. ती इथून आली पाहिजे And it should be based on the word of God. आणि देवाच्या शब्दावर आधारित पाहिजे की प्रभू माझ्या देवा तुझ्या वचनामध्ये असं असं लिहिलेलं आहे. Praise God. हालेलुया. Outside the word, you will not get anything. बाकी बायबलच्या बाहेर काही मिळणार नाही. If you ask anything which is outside the word, you will not get it. बायबलला सोडून जर तुम्ही प्रार्थनेत काही मागितलं तर ते मिळणार नाही. Because God Himself is bound by His word. कारण देव स्वतः त्याच्या शब्दाला बांधील आहे. He set up a law that nothing outside my word, written word, you will get. देवाने नियम केलाय की माझा जो लिहिलेला शब्द आहे त्या शब्दाला सोडून तू काही मागितलं तर मिळणार नाही. But whatever you ask me according to the set word, I will give it to you. पण माझ्या शब्दामध्ये मी जे लिहिलेलं आहे त्या लिहिल्यानुरूप मागितलं तर मी तुला देईन. That's why you need to read your Bible. म्हणून जे मी सारखं म्हणतो ना की बायबल वाचा म्हणून बायबल So वाचायचं. you can line up your prayer according to the word of God. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रार्थना देवाच्या शब्दानुरूप करू शकता. तुम्हाला वेळोवेळी तो शब्द आठवेल की दे बाप्पा इथं तू असं लिहिलेलं आहे, याला धरून मी प्रार्थना Some करतो. people just make a format of prayer. काही लोक प्रार्थनेची एक फॉर्मॅट करतात. First प्रार्थनेचा point, second point, third point. एक साचा final. करून टाकतात की Conclusion. प्रार्थना सुरू करताना ही पहिली लाईन मस्ट आहे, मग ही दुसरी आलीच पाहिजे, मग तिसरी ही, मग आमेन. That prayer is like a pharisaical prayer. ती प्रार्थना पुरुषांच्या प्रार्थनेसारखी आहे. And that's why God does not send them home justified. म्हणून देवबाप त्या लोकांना न्याय करून घरी नाही पाठवत. Let me tell you एक सांगतो, one thing. एक Because one person was asking me, एकदा एका माणसाने मला विचारलं होतं, पास्टर I'm still not perfect in prayer. मी अजूनही प्रार्थनेमध्ये परिपूर्ण नाही. I said, you will never be perfect in तर prayer. मी त्याला म्हटलो तू प्रार्थनेमध्ये कधी परफेक्ट होणार पण नाही. We have all experienced weaknesses in our prayer. आपण प्रत्येक जण आपापल्या प्रार्थनेमध्ये अशक्तपणाचा अनुभव घेतोच. None of us is perfect in our prayer. आपल्यातला कुणीही प्रार्थनेमध्ये परिपूर्ण नाही आणि पास्टर पीटर हे आपल्याला सांगतात बरं का, तर आपल्यातला कुणीही प्रार्थनेमध्ये परिपूर्ण नाही. प्रार्थनेची मास्टरी अजूनपर्यंत आपल्यातल्या कुणी घेतलेली नाही. Every time I get up from my prayer, ज्या दर वेळेला मी प्रार्थना करून उठतो I still feel how weak I am in my prayer. मला तरी असं वाटतं की किती मी माझ्या प्रार्थनेमध्ये अशक्त आहे, I कमजोर say, आहे. Lord, I don't know, I didn't really pray properly. आणि मी देवबापाला म्हणतो की देवबाप्पा पाहिजे तशी प्रार्थना नाही ना केली मी, I don't know, I really didn't touch your heart, Lord. तुझ्या हृदयाला मी नाही स्पर्श केला. See? And I get up from it. आणि उठतो मी. And every time it happens. दरवेळेला असं होतं. None of us has perfected prayer. आपल्यातलं कोणीच प्रार्थनेत परिपूर्ण नाही. And so you will say, will God listen to me? आणि मग तुम्ही म्हणाल की देवबाप माझा ऐकत आहे का नाही. My prayers are so worthless. माझ्या प्रार्थना इतक्या मोलहीन आहेत, देवबाप माझा ऐकतोय की नाही. Worthless. इतक्या मोलहीन आहेत, किंमतहीन आहेत. See, who does not feel like that? Even the greatest saints of the Bible and outside have felt so weak in their prayers. कुणाला असं वाटत नाही हो, अशक्त सगळ्यांनाच वाटतं. बायबल मधल्या सुद्धा देवाच्या सगळ्या संदेशांना आणि सध्याच्या जगतातल्या सुद्धा देवाच्या सगळ्या सेवकांना सगळ्यांनाच प्रार्थना करून उठल्यानंतर सुद्धा अशक्तच वाटतं, कमजोरच वाटतं. असंच वाटतं की नाही दे बाप्पा, तुला पाहिजे तिथपर्यंत, तुला पाहिजे तशी अजून नाही झाली मी. See, I'm not really justified in my prayer every time I say that when I get up. ज्या दरवेळेला मी प्रार्थना करून उठतो मला माहित असतं की पूर्ण न्याय मी केलेला I नाही. still feel that lack. मला अजूनही कमीच वाटतं की नाही प्रभू, अजून सुद्धा पुष्कळ अजूनही उणा प्रभू, मी पुष्कळ अजूनही उणा. I have not really prayed fervently, I think. आणि मी चिकाटीनं निरंतर जे तुझ्या वचनात तू लिहिलंय तशी प्रार्थना अजून नाही केलेली. दे बाप्पा मला अजून सुद्धा उणं वाटतं, कमी वाटतं. Yes. Even Hezekiah too found fault in his prayers. हिजकियाला पण स्वतःच्या प्रार्थनेमध्ये चुका आढळल्या. But people will say, did not God answer his prayers? मग लोक विचारतील, हिजकियाला स्वतःला आपल्या प्रार्थनेमध्ये चुका आढळल्या, मग काय देवबापांनी त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं का नाही? Yes, God did answer his prayers. दिलं ना, देवबापांनी त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं ना. But not because of his eloquence. पण त्याची भाषा स्वच्छ होती म्हणून नाही. Not because of the forming of the words. प्रार्थनेमध्ये हिजकिया फार
उच्च आणि शुद्ध भाषेत बोलला म्हणून नाही, not because of the long length of prayer. त्यांनी लांबलचक प्रार्थना केली म्हणून नाही, It was the weakness of his prayer. त्याच्या प्रार्थनेतला अशक्तपणा See, देवाने every जाणला. time we need to be conscious of our weakness before God. दरवेळेला जेव्हा केव्हा आपण देवासमोर जातो ना, तेव्हा जाताना आपल्याला आपल्यातल्या कमजोरीची जाणीव असायला पाहिजे Praise God. की मी अशक्त आहे रे बाप्पा, मी उणा आहे. Amen. हे गातगातच त्याच्या समोर जायचं की पुष्कळ अजून येऊना प्रभू, मी पुष्कळ अजून येऊना. Weakness and his wholeheartedness brought forth the answers. अशक्त आहे प्रभू मी तुझ्या समोर, कमजोर आहे प्रभू मी. आणि त्या पूर्ण हृदयानं हिजकियानं हे जे काही प्रार्थनेमध्ये बोललं आणि उसासे सोडले, त्यामुळे उत्तर आलं. Because on the part of Hezekiah, he was not satisfied. का हिजकियाच्या बाजूनं हिजकिया समाधानी नव्हता. Yes, he did pray, प्रार्थना केली त्याने, but he still found fault in his prayer. तरी त्याच्या प्रार्थनेत त्याला चुका आढळल्या, तो तृप्त नव्हता. Look at what he says तो काय बोलला बघा, in Isaiah 38, verse 14. यशा 38:14. See what he says. Like a crane or a swallow, so did I chatter. I did mourn as a dove. Mine eyes fail with looking upward, O Lord. I am oppressed. Undertake for me. हालेलुया. See? आमेन. यशया 38:14. निळवी किंवा सारस याप्रमाणे मी किचकिचतो, पारव्याप्रमाणे मी घुमतो, माझे डोळे वर बघून शिणलेले आहेत. हे यहोवा, मी पीडित आहे, तू माझा जामीन हो. See, my prayer is like a crane or a My- swallow. माझी प्रार्थना निळवी सारखी, सारसा सारखी आहे. I'm only chattering. मी किचकिचतो, I'm mourning like a dove. मी कबुतरासारखं, पारव्यासारखा शोक करतो. That means my prayer is so weak, oh God. म्हणजे माझी प्रार्थना इतकी अशक्त आहे दे बाप्पा, Yet God answered his prayer. तरी देवाने त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. Because his prayer and his cry and his tears reflected the condition of his heart. कारण त्याची प्रार्थना, त्याचे अश्रू आणि त्याचं रडणं या तिघांमधून त्याच्या हृदयाची अवस्था देवाला कळली की हा पठ्ठा माझा आहे. Praise God. Because only when you have a soft heart, such emotions will burst out. कारण की जेव्हा आपलं हृदय मऊ असतं ना, त्याच वेळेला असल्या भावना देवासमोर असताना आपल्यातनं बाहेर येतात. Always be conscious of your weakness also. नेहमी जाणीव ठेवा, स्वतःला कधी Before इतकं God. मोठं मानू नका. देवासमोर नेहमी जाणीव ठेवा की मी अजून पुष्कळ कमी आहे, मी पुष्कळ उणा आहे दे बाप्पा, तुला पाहिजे तेवढा मी अजून See, when वाढलेलो you think नाही. you're perfected, you will not grow. जेव्हा तुम्ही असा विचार कराल, हो गया, मी तर प्रभू दादा वाढलो, हो गया, मला आता सगळं येतं, मग तुम्ही अजूनची इच्छा ठेवणार You नाही, will never grow. मग वाढणार नाही. See? Huh? But when you know, पण जेव्हा तुम्हाला माहित you have असतं to go a long way, की मला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, you will strive. मग तुम्ही झटाल. Amen? Amen. Even in that weak prayer, God added 15 more years to his life. त्या हिजकियाच्या त्या अशक्त प्रार्थनेला ऐकूनही देवाने 15 वर्ष त्याचं आयुष्य वाढवलं. That means म्हणजे? even those chatterings were miraculously successful. किचकिचणं सुद्धा चमत्कारिकरित्या यशस्वी ठरलं. Because many times we see in the natural, कारण बऱ्याच वेळेला आपण नैसर्गिकरित्या बघतो, oh, I'm praying, मी प्रार्थना but I'm not करतो, really focused. पण खरोखर माझं लक्ष प्रेयरवर नाहीये. So many vultures are attacking me, कितीतरी गिधाड माझ्यावर हल्ला करत, and I'm trying to chase them away. मी त्यांना हकलायचा प्रयत्न And करतो. I chased a few of them. काही गिधाड मी हाकलली, Some of them settled on my offering. काही गिधाड माझ्या अर्पणावर बसलेली आहे. Now I'm very tired. I get up. मी दमलेलो आहे, आता मी जातो. You see, after prayer, you are tired also. प्रार्थनेनंतर थकवाई येतो, Because कारण? in your prayer, you are driving out the vultures, प्रार्थनेमध्ये तुम्ही गिधाड हाकलताय, and you are tired, थकवा येतो. and you get up, मग तुम्ही उठता and you say, oh, nothing has happened. I आणि think. म्हणता काही झालं नाही But भाऊ. that is not so. पण तसं नाहीये. God is seeing your heart. देव तुमचं हृदय बघत आहे. Are you understanding, people? कळतं मी काय म्हणतोय? That's why I encourage each one of you this morning. म्हणून आज सकाळी माझ्याकडनं तुम्हाला प्रत्येकाला हेच प्रोत्साहन Do आहे. not let go. असं नाराज नाही Do व्हायचं, not heed to the devil. सैतानाचं ऐकायचं नाही. When he says God will not answer you because so many vultures were coming, you are thinking more of the world than thinking upon God. Don't listen to him. जेव्हा सैतान तुम्हाला असं म्हणेल की काय तू प्रार्थनेमध्ये सुद्धा गिधाड नीट हकलत नाहीये, तुझ्या अर्पणावरती किती गिधाड येऊन बसलेली आहेत, सैतानाचं तुम्ही ऐकायचं नाही. Amen.
He will tell you your prayers are still falling short. सैतान तुम्हाला सांगेल की नाही पाहिजे तशी प्रार्थना अजून तू करत नाहीये, Or you are a big sinner. तू फार मोठा पापी आहे, And God will not answer you. देव तुला उत्तर नाही देणार. Tell him, त्या सैतानाला सांगा because I am a sinner, I have to come to God. मी पापी आहे म्हणूनच मी देवाकडे येतोय. तू ठेव तुझं ज्ञान तुझ्याकडे. Oh, you are weak. Yes, because I am weak, I am coming to God. सैतान म्हणेल तू तर अशक्त आहे, तू कमजोर आहे, तू उणा आहे. मी उणा आहे म्हणूनच देवाकडे येते. तू निघ बरं. Because God is going to make my heart soft. देव माझं हृदय मऊ करणार. God will strengthen me. देव मला शक्ती देईल. God will change me. देव मला बदलणार आहे. People cannot change people. लोक लोकांना बदलू शकत नाही. As salvation cannot be brought forth by people, even changes cannot be brought forth by people. जसं तारण लोकांकडनं येत नाही तसं बदल सुद्धा लोकांकडनं येत नाही. बदल देवाकडूनच It's येतो. purely the work of the Holy Spirit. फक्त केवळ शुद्ध निखळ पवित्र आत्म्याचंच कार्य आहे ते. Try as much as you can to change your own spouses. You can never do it. And when God does it, it's a perfect work. तुम्ही स्वतः किती जरी प्रयत्न केले ना आपल्या नवऱ्याला बायकोला बदलायचे, किती जरी डोकं फोडलं ना की माझा नवरा बदलावा बायको बदलावी, नाही बदलणार. देव बापच त्यांना बदलू शकतो. Amen. Because by your talk, कारण तुमच्या बोलण्यानं, there is selfishness. बोलण्यात स्वार्थीपणा There आहे, is weakness. अशक्तपणा आहे. There is no profoundness. आपण बोललो की त्यामध्ये काहीतरी There is no wisdom. ज्ञान त्यामध्ये नसतं, खोट असते काहीतरी. And when you speak to the other person, that person does not take it from you. आणि मग समोरच्याची आपण अशा पद्धतीनं बोललो की तो समोरचा स्वीकारत नाही. He says, what? तो म्हणतो You are काय? hurting my ego. तू माझ्या अहमपणाला इजा करते, So I will not change. मी बदलणारच नाही. But पण when you pray to God, जेव्हा तुम्ही ते सोडून देवाला प्रार्थना करा, God has ways and means to change that person. तुम्ही त्याला काही बोलायचं नाही, त्याला काही सांगायचं नाही. बंद खोलीत जायचं, प्रार्थना सुरू करायची, देवबाप्पाला म्हणायचं, देवबाप्पा आता तूच जे करशील ते कर प्रभू, मी तुला प्रार्थना करते. देव पवित्र आत्म्याद्वारे त्याचं हृदय बदलेल. Praise God. आमेन. It will be a perfect work. परिपूर्ण काम असेल. In fact, when you speaking and by your nagging and by your arguments, it will only lead to ruin. उलट पक्षी तुम्ही जर बोलायला गेला आणि तुम्ही उगीच डोकं खात राहिला तर त्यातनं बदलायच्या ऐवजी अजूनच तो काहीतरी भयानक होईल. I've seen मी पाहिलेलं आहे. when I am praying, जेव्हा मी प्रार्थना करतो, the times when I felt that my prayers were worst, जेव्हा केव्हा मला असं वाटलं की नाही माझी प्रार्थना आज चांगली नाही झाली, it always turned out to be the best. नेहमी त्याच वेळेला माझ्या प्रार्थना चांगल्या झाल्या. म्हणजे मला ते अनुभव येतात. See, on Saturdays, शनिवारी I have seen it. मी पाहिलेलं आहे. Sometimes I get up from my prayer कधी कधी मी माझ्या प्रार्थनेतून उठतो, and with tears in my eyes, I get up. डोळ्यात अश्रू असतात Oh आणि God, I didn't pray properly आणि today. प्रभूला म्हणतो, प्रभू आज पाहिजे जशी प्रेयर नाही झाली, I don't know what will happen, Lord. माहित नाही आज काय होईल What संध्याकाळी. will- And that evening, I saw more miracles, more blessings. त्या शनिवारच्या संध्याकाळी मला खूप आशीर्वाद, खूप सुटका दिसते. But there were other times पण कधी अशी पण वेळ असते I'm ready for prayer. मी तयार असतो प्रार्थना, Everything is set in my room. सगळं माझ्या खोलीत तयार असतं I प्रार्थनेसाठी. have felt that I have made every right move. मला जाणवतं सुद्धा की नाही मी सगळं सकाळपासून आज ठीकठाक केलेलं आहे. Every right move, प्रत्येक सगळं every right action, सगळं अगदी व्यवस्थित कृती all केली. the prayer forms are correct in proper सगळं place. काय डोक्यात सगळं व्यवस्थित बसलेलं आहे. काय No prayer- body pain, no sleeplessness, sleep or nothing, no tiredness. काहीच नाही, थकलेलो नाही, दमलेलो नाही, अंग दुखत नाही, टेन्शन नाही, काय नाही. So wonderfully I pray and get up. सुंदरपणे प्रार्थना करतो, उभे राहतो. And then I have seen मग मी बघतो little heavy for the spirit to move. संध्याकाळी येऊन बघतो तर आत्म्याला जरा जडजडच जात आहे. Praise God. हालेलुया. You see, when everything is proper for you, जेव्हा तुला सगळं ठीकठाक वाटतं ना, see, it doesn't work. तेव्हा नाही काम होत. But prayer in the worst of conditions परंतु always brings fruit. जेव्हा तुला असं वाटतं की प्रभू कमी आहे, मी अजून सुद्धा कमी आहे, खूप फळ येतो तेव्हा. मग खूप Praise फळ येतं. God. Amen. Because when you are in trouble and torture, कारण जेव्हा तुम्ही त्रासात, संकटात, छळांमध्ये असता, surely your prayer will not be really as you want it to be. नक्कीच मग प्रार्थना जशा हव्या त्या पद्धतीनं होणार नाही. But just because you went in for prayer, पण तुम्ही प्रार्थनेला तरी बसलात, God will honor you. देव तुमचा मान करेल. Because you went in for prayer. कारण तुम्ही प्रार्थनेला बसलात, That you did not run to the phone, but you Well- ran through the throne. पळून नाही गेला, गप्पा मारायला नाही गेला, देवाशी बोलायला आलात. Praise God. हालेलुया. See, many of you must have felt like Hezekiah. बऱ्याच लोकांना तुमच्यामध्ये हिजकियासारखं जाणवलं असेल. But this man never gave up. पण तो कधी नाराज नाही झाला. You also don't give up. तुम्ही पण नाराज होऊ नका. Amen. Hallelujah. Never give up. कधी असं नाराज नाही व्हायचं. And Jesus spoke a parable, Bible says, येशू दाखला बोलला, in Luke 18:1. लूक 18:1. And it says,
लिहिलंय. To this end that men ought always to pray and not to faint. लूक 18 त्यातलं पहिलं वचन. आणखी त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने त्यांना दाखला सांगितला. Don't faint. थकायचं नाही असं. Pray. प्रार्थना After करायची. praying, you can faint. प्रार्थना करायची. प्रार्थना केल्यावर थका. After praying, you can faint and collapse. Whatever has to happen, let it happen. But let it प्रार्थना- happen after prayer. प्रार्थना केल्यानंतर जे व्हायचं ते होऊ दे. बेशुद्ध व्हा, खाली कोसळून पडा, ढासळून पडा, थका काय होऊ दे. But then have a word, a mouth of prayer, and then faint. पण प्रार्थना केल्यावर बरं का, प्रार्थनेच्या आधी हे असं सगळं व्हायला नको की नाही आज मी थकलोच आहे, मूडच नाही. Praise God. In Hezekiah's own estimation, हेजिकियाच्या स्वतःच्या दृष्टिकोनातनं his prayer was very lousy. त्याला असं वाटलं की मी केलेली प्रार्थना काही ठीक नाही It झाली, was of no value. त्याला काही किंमत नाही. Because he said, I am chirping as a bird. कारण हेजिकिया म्हटला मी एखाद्या पक्ष्यासारखी किचकिच किचकिच He केली. said, see, crane, like a crane, he says. तो म्हटला ना निळवीप्रमाणे मी किचकिच किचकिच केली. You know, the crane, निळवी it makes a very harsh and unmelodious, discordant sound. किचकिच किचकिच काही कानाला चांगला वाटेल असा सूर आणि नाद नाहीये. किचकिच म्हणजे कटकट वाटतं ते. So in Hezekiah's opinion, तर हेजिकियाच्या मतानं his prayers wouldn't have even reached the clouds. हिजकियाला असं वाटत होतं मी जी काही किचकिच किचकिच सारखी प्रार्थना केली आहे ती तर ढगापर्यंतही पोहोचली नसेल. See? But God says, पण देव म्हणतो your prayer has reached my throne. तुझी प्रार्थना माझ्या सिंहासनापर्यंत आली. I have heard your prayer. तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That means the devil has been speaking to us and telling us your prayers are not profound, your prayers are not up to the mark, and that's why God will not answer you. So next time don't sit for prayer. याचा अर्थ सैतान आपल्याला हे बोलून बोलून सांगत असतो की नाही तू पाहिजे तशी प्रार्थना करत नाही, तुला प्रार्थना करता येत नाही, तू अजून फार अशक्त आहे, तू अजून फार कमी आहे. आणि म्हणून मग तो सैतान अडवत असतो आपल्याला प्रार्थनेला बसण्यापासून. Amen. आमेन. So know one thing, you are not heard because of your eloquence. एक समजून घ्या, आज प्रार्थनेविषयी शिकायचंच आहे ना, तर एक पहिलं शिकायचं ते म्हणजे असं माझी शुद्ध भाषा, शुद्ध उच्चार यामुळे देव माझी प्रार्थना ऐकतो असं नाही. Or many words. किंवा मी खूप बोलतो प्रार्थनेत म्हणून माझं देवाने ऐकलं असंही नाही. It is the heart that matters. हृदय. भले 2 शब्द बोल, भले एक उसासा सोड, पण तो इथून निघू दे. Amen. आमेन. I read of Joyce Meyer. जॉयस मायर विषयी मी And वाचत she होतो. said- त्या म्हणाल्या She was dissatisfied with the prayer life. त्यांचं जे प्रार्थनेचं जीवन होतं त्याकडे बघून त्या स्वतः समाधानी नव्हत्या. She had committed to pray every morning, त्यांनी करार केला होता की मी रोज सकाळी प्रार्थना करीन. but she always felt something was missing. पण नेहमी त्यांना असं वाटायचं की कुठेतरी काहीतरी कमी आहे. So she finally asked God what was wrong. शेवटी त्यांनी देवाला विचारलं की देवबाप्पा काय चुकतंय मला सांग. And the Lord spoke to her heart saying, प्रभू जॉयस मॅरशी बोलून तिला म्हणाला, Joyce, त्यांना म्हणाला जॉयस you don't feel that your prayers are good enough. तू असं वाटून घेऊ नकोस की तुझ्या प्रार्थना चांगल्या नाही आहेत. She was not enjoying prayer. त्या मग प्रार्थनेचा आनंद घेत नव्हत्या. Why? का? Because she had no confidence that her prayers were acceptable to God. कारण त्यांच्यात विश्वास कमी पडत होता. त्यांना असं वाटत होतं की मी जे काही प्रार्थनेमध्ये बोलत आहे ते देव स्वीकारत नाहीये. But God said, पण देव त्यांना you म्हटलं, don't feel that way, that your prayers are not good enough. तू असं नको ना वाटून घेऊ की मी जे काही प्रार्थनेत बोलत आहे ते देवबाप ऐकत नाही, ते चांगलं नाही. You pray तू प्रार्थना कर, and I will answer you. मी उत्तर देईन. Praise God. देवाला धन्यवाद. Let it encourage each one of you this morning. आणि म्हणून आज या सकाळी तुम्हाला प्रत्येकाला यातून प्रोत्साहन मिळू दे. John 9:31, Jesus said, योहान 9:31 John said, योहान म्हटला now we know that God heareth not sinners. See? But Johann- if any man be a worshipper of God and does his will, he heareth. योहान 9 अध्याय त्यातलं 31 Very strong message. वचन जे फार वजनदार वचन आहे. आपल्याला ठाऊक आहे की देव पाप्यांचे ऐकत नाही, पण जर कोणी देवाचा भक्त आहे आणि तो त्याची इच्छा पूर्ण करतो तर त्याचे तो ऐकतो. Praise God. म्हणजे- That means याचा अर्थ काय? millions of people in the world are praying, but it is just reaching the clouds. जगामध्ये करोडो लोक प्रार्थना करतायत पण ते फक्त ढगापर्यंत पोहोचतंय. But your prayer, पण तुमची प्रार्थना,
is reaching to the throne room of God. देवापर्यंत पोहोचत आहे, देवाच्या सीमासनापर्यंत पोहोचत आहे. Because if any man is a true worshipper of the living God कारण जो कुठला माणूस खऱ्या जिवंत देवाचा भक्त आहे and does his will, आणि देवाची इच्छा तो भक्त पूर्ण करत आहे, God hears. देव त्याचा ऐकतो. Are you trying to do his will? त्याची इच्छा तुम्ही करायचा प्रयत्न करता का? What is his will? त्याची इच्छा काय आहे? His will is the word of God. त्याची इच्छा बायबल आहे. You are trying to do the will of God तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करताय, and God will hear you. देव तुमचा ऐकणार आहे. Are you understanding? समजतं का? We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय सुरू ठेवू. How many are going to pray now every day without fail? किती लोक रोज प्रार्थना करणार आता नियमितपणे मला सांगा. Pray. रोज प्रार्थना करा. Whether you know to pray, how to pray, प्रार्थना करायला येवो न येवो, God has put in my heart that there are people who are weeping here inside. They are broken and I have to pray for them. देव माझ्या हृदयामध्ये घालतोय, माझ्या आत्म्यात. काही लोक इथे असे आहेत जे अंतःकरणात तुटलेले आहेत, रडतायत आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना करायला हवी आहे. There are people who are crying inside. Their heart is weeping. काही लोकांचं हृदय रडतंय, आतून रडतायत, आतून, And they are saying this message is for me. आणि म्हणतायत की हा संदेश माझ्यासाठीच होता. And they want a release. त्यांना मोकळेपणा हवाय, They are snubbed inside. त्यांना सुटका हवी आहे. ते They आतून, cannot cry before anybody. ते आतून दाबलेले आहेत, ते कुणासमोर रडू नाही शकत. So maybe this is not the only week. I'm going to stretch my prayer even after this week until I complete this message. तर फक्त आजच नाही, हा संदेश संपेपर्यंत अशी प्रार्थना अशा लोकांसाठी मी करणार आहे. Amen. हालेलुया. आमेन. Let God deal with your spirit. देवाला तुमच्या आत्म्यात कार्य करू दे. Even when you're worshiping God. जेव्हा तुम्ही देवाची आराधना करता If the tears well in your eyes, आणि समजा डोळे भरून आले, don't worry. तर काळजी नाही करायची. Let it flow. वाहू दे डोळे. Let people think what they have to think. काय लोकांना माझ्याविषयी विचार करायचा, करू दे, मला काय पडले. It will heal your inside. आतून तुम्ही आरोग्यवान व्हाल, Heal your inside. आतून आरोग्य Because पावा. it's a sensation coming from God. कारण की देवापासनं ते येत असतं आपल्या आतमध्ये. It is good at times. It works as a cleansing and आणि healing. कधी कधी हे चांगलंच असतं, कारण त्यातून आपण साफ होतो, स्वच्छ होतो, आरोग्य मिळतं. Otherwise, नाहीतर if everything is inside of you, समजा आपण आतल्या आतच सगळं दाबलं, it gives you sicknesses. तर मग आजार व्हायला वेळ नाही लागत. It gives you sickness. मग आजार होतात, रोग होतात, स्ट्रेस वाढते. That's why the world is living in stress. म्हणून जग आज स्ट्रेस लेड सिकनेस हा जो काही प्रकार आहे ना, यामुळेच होतो. Because they don't allow tears to flow. कारण ते अश्रू वाहू नाही देत, They don't allow emotions to रडत just नाही. come out. बी स्ट्रॉंग असं करत राहतात, रडत नाहीत. Amen. So I'm not saying मी असं नाही म्हणत you need to have crocodile tears or onion tears. की तुम्ही कांदा कापून रडा किंवा खोटं रडा. If there's real sorrow, there's something inside you, it has to come out. खरोखर आतमध्ये जर काही दुःख आहे, दाबलेलं आहे, तर ते अश्रूंच्या द्वारे बाहेर आपोआप पडतच. Bible says बायबल म्हणतं when David with his officers came back to his village दावीद in जेव्हा Ziklag, जेव्हा दावीद त्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच्या गावी जिक्लगला आला, he found that all his officers and his own wife, they were taken away by the enemies. त्याला असं आढळलं की शत्रू त्या दरम्यान येऊन गेले त्याच्या गावात आणि सगळ्यांच्या बायकांना, सगळ्यांना धरून घेऊन गेले. Bible says everyone cried. आणि बायबल म्हणतं सगळे रडायला लागले. Even David cried profusely. दावीद पण फार रडला लिहिलंय. He cried lots. दावीद खूप रडला. And suddenly it writes, आणि मग अचानक पुढे लिहिलंय, David encouraged himself in the Lord. दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित केले. He encouraged himself in the Lord. दाविदाने स्वतःला प्रभूत प्रोत्साहित केले. He didn't just cry like the world. जगातल्या लोकांसारखं नुसतं रडत नाही बसला. The world only cries. जग नुसतं रडतं. But David cried and encouraged himself in the Lord. दावीद रडला आणि दाविदाने प्रभूत स्वतःला प्रोत्साहन दिलं. Are you हे understanding? माझ्या जीवा, तू उदास का होतोस, देव तुझ्या बरोबर आहे. He encouraged हे himself in मेरे the Lord. प्राण शांत हो तुम, यीशु ने तेरा किया है उद्धार. Amen. Hallelujah. So weeping is not tears. तर रडणं म्हणजे अश्रू नाही, Weakness, it's not weakness. Weeping is not. अशक्तपणा नाही, तो अशक्तपणा नाहीये. But don't make it to happen पण ते if it is not there. बळजबरीनं घडवू नका. अश्रू नाही आले तर बळबळ अश्रू आणायचे, ते नाही, बरोबर नाही. But for us believers, पण आपण बिलीवर आहोत. when we think upon God, आपलं तर कसं असतं,
नुसता देवाचा विचार जरी केला ना, our eyes are wet. डोळे भिजतातच. When we think upon God, देवाचा विचार केला, when we think upon people, लोकांचा विचार केला, we cry. रडू येत. Some people don't cry. काही लोक रडतच नाही, They don't cry. रडतच नाही. But give them one work. त्यांना एखादं काम द्या. You know what work? काय काम द्याल? Tell them त्यांना सांगा, for 1 month pray for others. 1 महिना दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला त्यांना सांगा. 6 months pray for others. 6 महिने त्यांना दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला सांगा. Then you meet them. मग 6 महिन्यांनी त्यांना भेटा. Every time they speak, they will cry. दर वेळेला बोलताना रडतील, Because कारण they saw the pain of others. त्यांनी इतरांच्या वेदना आणि दुःख पाहिलं. They saw the pain of others. लोकांचा त्रास, लोकांचं दुःख त्यांनी आता पाहिलं. They saw the joy of deliverance. आणि सुटकेतला आनंद आता त्यांना कळला. Their life is changed. जीवन बदललं. They will walk humbly. ते नम्रपणे मग चालतील, They will walk in brokenness. तुटक्या हृदयानं चालतील. But every time you are self-centered, पण ज्या वेळेला आपण स्वार्थी असतो, you will not know what is crying. मग आपल्याला काय कळणार आहे रोना किसको बोलते और क्या. But when you see the pain of others, पण जेव्हा तुम्ही इतरांच्या वेदना बघाल, and you give them the word of God and pray for them with compassion, त्यांना देवाचा संदेश सांगाल, कळवळ्यानं त्यांच्यासाठी प्रार्थना कराल, your eyes will always be wet. आपोआप डोळे भिजतील. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. There are some people काही लोक who have got pent up emotions. ज्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये अशा सगळ्या भावना साठलेल्या आहेत. God wants to make their heart soft. देवाला त्यांचं हृदय मऊ You करायचं. close your eyes, I'll pray for डोळे you. बंद करा. कॉमन सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. Oh God. प्रभू माझ्या देव बाप्पा, Oh God. प्रभू परमेश्वरा, We are not living according to the standard of the world. या जगाच्या पातळीनुरूप आम्ही जगत नाही प्रभू. The world calls crying as weakness. जग रडण्याला अशक्तपणा म्हणतं. Many times because of our qualification we never allow tears to come forth. बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या शिक्षणामुळे रडू फुटू देत नाही स्वतःला. Master, प्रभू, that's why people are stressed up. म्हणून लोकांना तणाव आणि स्ट्रेस येते. That's why people are sick. म्हणून लोक आजारी पडतात. That's why people don't get healing. म्हणून लोकांना आरोग्य मिळत नाही. Oh God, प्रभू, you have to touch these people तू या now. लोकांना स्पर्श कर. Let there be a release in them. त्यांना सुटका दे रे बाप्पा. Let there be a release in them. त्यांना सुटका दे प्रभू. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये दे. Heal them all. सगळ्यांना आरोग्य दे. Heal them all. सर्वांना आरोग्य दे. Heal them all. सर्वांना आरोग्य दे. अखरा भाषांतारी खाला बाबा सो. राबा बांधरा. Tears will do good to your soul. अश्रू तुमच्या जीवाचं कल्याण करतील. Prayers will do good to your soul. प्रार्थना तुमच्या जीवाचं कल्याण करते. Prayers will always keep your heart soft. प्रार्थना तुमचं हृदय नेहमी मऊ ठेवेल. Heal people, heal the people, oh God. लोकांना आरोग्य दे दे बाप्पा. Let your healing power come down. तुझं आरोग्याचं सामर्थ्य खाली पाठव. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Something is happening in your heart. काहीतरी तुमच्या हृदयात होत आहे. Something is happening in your soul. काहीतरी तुमच्या जीवात होत आहे. Something is happening in your body. काहीतरी तुमच्या शरीरात होत There आहे. is a release of the Spirit. सुटका, आत्म्यातली सुटका. There is a healing coming forth. आरोग्य, आरोग्य. मागखा नमस्कार. There is a laughter coming forth. There is a joy coming forth. आनंद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद. I believe you have done it, oh Father. तू केलंस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. In the name of Jesus. येशूच्या नावात.